नमस्कार. आज मी तुम्हाला भरलेली वांग्याची रेसिपी दाखवत आहे. आमच्या गावाकडे याला खारं वांगंसुद्धा असे म्हणतात. प्रथम वांगे स्वच्छ धुवून चिरून आपल्याला मिठाच्या पाण्यात टाकायचे, त्यामुळे वांगे काळे पडत नाही. त्यानंतर आपण वांग्यासाठी जो मसाला लागणार आहे तो तयार करूया. प्रथम हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे, त्यानंतर खोबरं भाजून घ्यायचं आहे आणि शेंगदाणे हे खोबरं यांचा एकत्र आपल्याला कूट करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला आलं लसूण ठेचून घ्यायचं आहे आणि ते सुद्धा या कुटामध्ये टाकायचं आहे. त्यानंतर तिखट, मीठ, हळद आणि तुमच्याकडे जो कांदा लसूण मसाला किंवा घरगुती मसाला असेल तो सुद्धा यामध्ये टाकायचा आहे आणि सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हे सर्व असं टाकल्याच्या नंतर सर्व चांगले व्यवस्थित प्रकारे आपल्याला त्या शेंगदाण्याचं कूट आणि खोबऱ्याचं किस त्यामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे आहे. अशा प्रकारे मिक्स केल्याच्या नंतर आपल्याला वांग्यामध्ये अशा प्रकारे सारण भरून घ्यायचं आहे. अशा प्रकारे सर्व वांग्यामध्ये आपल्याला हे सारण भरून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला गॅसवर कढई तापायला ठेवायची आहे. त्यामध्ये थोडं तेल टाकून जिरे चांगले तडतडल्यानंतर मोहरी टाकायची आहे. त्यानंतर कढीपत्ता टाकायचा आहे आणि ही जी आपण भरलेली वांगे आहेत त्या आपल्याला तेलात एक एक सोडायचे आहेत. अशा प्रकारे आपल्याला एक एक वांगे त्या तेलामध्ये सोडायचे आहेत. वांगे तेलामध्ये सोडल्याच्या नंतर आपल्याला ते तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत. तेलामध्ये सोडून झाल्याच्या नंतर आपल्याला वांगे परतून घ्यायचे आहेत. परतून घेतल्याच्या नंतर अशा प्रकारे आपल्याला तेलात वांगे चांगल्या प्रकारे परतून घ्यायचे आहेत. आणि अशा प्रकारे परतल्याच्या नंतर आपल्याला ताट ठेवून थोडं वाफवून घ्यायचे आहे. थोडं वाफवून घेतल्याच्या नंतर आपल्याला बघायचं आहे वांगे आपले किती शिजले आहेत. अशा प्रकारे उलथण्याने तुम्ही चेक करू शकता. त्यानंतर थोडं तुम्हाला कोमट पाणी टाकायचं आहे किंवा गरम पाणी टाकायचं आहे आणि परत झाकण ठेवून अजून 5-10 मिनटं शिजून घ्यायचं आहे. परत एकदा तुम्हाला चेक करायचं आहे. हे बघा अशा प्रकारे आपले वांगे शिजत आले. परत आपल्याला 5 मिनटं झाकण ठेवून चांगले परत वाफवून घ्यायचे आहे. आपल्याला सुकं वांगं भरलेलं करायचं आहे, त्यामुळे आपण पाणी कमीत कमी वापरायचं आहे. त्यानंतर जो आपला कूट भरून उरला होता तो यामध्ये टाकून चांगलं परतून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून वाफवून घ्यायचं आहे. बघा अशा प्रकारे वांगे खूप छान शिजले आहे आणि भरलेली वांगे खूप सुंदर तयार झालेली आहे. तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा. धन्यवाद.